ॲडव्होकेट बाबासाहेब कंक. मी म्हणजे ज्याला म्हणतात ना बाय चॉईस शेतीत आलो माझ्या इच्छेनं, आणि शेतीत जे वेगवेगळे प्रयोग केले तर आपला हा जो फार्म आहे हा गट नंबर 197 शनी शिंगणापूर शिर्डी हा जो मधला देवस्थान जोड प्रकल्प आहे त्या रस्त्याला लगत आहे. ही बाग आता 9 वर्ष वयाची आहे. 2 वर्षापासून फळं सुरू झालीत, पण मागील 30 वर्षापासून आपण या जमीन सुपीकतेसाठी काम केलंय. मग ही जी फळं आहे याची काढणी करताना प्रचंड काळजी घ्यावी लागते, नाहीतर मग ते इन्फेक्टेड होतात. मग आपण काय केलं की सगळ्या बागेला शेड नेट केलं आणि त्यावर ती फळं कशी घेता येतील या पद्धतीने विचार केला. मग माझी कामगार झाडावर जाऊन अलगद त्या झाडाला हलवून सगळी पिकलेली फळं खाली घेण्याचा प्रयत्न करतात. ती जी सगळी खाली कर्टन किंवा शेड नेटवर आलेली फळं आपण रोल करून तो कर्टन रोल करून एका ठिकाणी गोळा करतो, रोपवेने पॅकिंग सेंटरपर्यंत आणतो. पॅकिंग सेंटरमध्ये सगळ्या मुलांनी योग्य स्वच्छतेची काळजी घेतलेली असते आणि अशा पद्धतीनं बॉक्स पॅक होतो. म्हणजे यात होता होईल तेवढा मानवी टच न देण्याचा प्रयत्न केलाय आणि कमीत कमी हाताळणी करण्याचा प्रयत्न केलाय. आणि जी टपोरी चांगली फळं आहे तेवढीच पॅक केली जातात, मग बॉक्स पॅक केली जातात. आणि उर्वरित जी फळं आहेत की किरकोळ डॅमेज झाली किंवा आकाराने लहान राहिली अशी सगळी फळे इतर प्रोसेससाठी केली जातात. समजा उदाहरण त्याची वाईन बनवली जाते, त्या सगळ्या स्वच्छ सीडची पावडर बनवली जाते. आणि अशा पद्धतीनं एक शेतकरी म्हणून जितकं चांगल्यात चांगलं तुमच्यापर्यंत येता येईल याचा आपण प्रयत्न करतोय. याची आपण निश्चितपणे दखल घ्यावी इतकीच माफक अपेक्षा आहे.